बोबडे सर, नारायण माने सर, अनिल कुलसे सर आणि उपस्थित मंचावर सगळी अधिकारी मंडळी, समोर बसलेले धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या परिवारातील सगळे सदस्य, ही सगळी बसलेली मंडळी इथे जी आहेत ही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं इथं बसलेली आहेत. आज आपण धनगर अधिकारी कर्मचारी संघटना स्थापन केल्यामुळं रत्नागिरी साताऱ्यापासून कोडेकर साहेब आहेत, बनवारजी आहेत, तर इकडं गोंदियापर्यंत लोहारे सर आहेत. हे आपण आयुष्यात कधी भेटलो नसतो. म्हणजे आपला जो उद्देश होता की आपला समाजाचा माणूस, आपण जर बघितलं कास्टॅब असेल, स्वतंत्र मजदूर संघटना असेल, ट्रायबल फोरम असेल, त्यांचे संघटन हे 50 वर्ष आधी झालेले आहेत. आज आपण 50 वर्ष मागे आहोत. पण आपण जेव्हा आम्ही हा विचार करत होतो की महाराष्ट्राची लोकसंख्या बघितली आणि त्याच्यामध्ये जर मराठा समाज बघितला, त्यानंतर राज्यामध्ये धनगर आणि कोळी, म्हणजे जनगणना असो नसो, पण तुम्ही जर बघितलं तर मराठ्यानंतर धनगर आणि कोळींचीच संख्या जास्त आहे. पण आजची जर राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती बघितली तर तिथं धनगराची प्रतिनिधित्व दिसत नाही आणि कोळींचे प्रतिनिधित्व दिसत नाही. एक महिनाभराआधी सोलापूरचे आदिवासी कोळी प्रतिष्ठान आहे, त्यांनी माझा एक ऑनलाईन वेबिनार ठेवला होता की कोळी समाजाला विविध संघटनांना तुम्ही मार्गदर्शन करा. मी त्यावेळेस त्यांना ह्या बाबी बोललो की धनगर एक मेंढीसारखे मागं मान टाकून किती दिवस चालायचं आणि कोळ्याने किती दिवस त्यांच्या जाळं टाकते ते पकडायचं. म्हणजे आपण सत्तेत येण्याचा विचार करणार आहोत की नाही, आपण सामाजिक स्थितीमध्ये येणार आहोत की नाही, हा कुठेतरी विचार आपल्या डोक्यामध्ये जागृत झाला पाहिजे. असं जर करायचं असेल तर कुठं सुरुवातीला आपण बेसिक सुरुवात करतो. आपलं संविधान काय म्हणतंय की व्यक्तीची स्वातंत्र्यता, अभिव्यक्ती आणि राष्ट्राची एकात्मता, एकता आणि अखंडित ठेवी. मग राष्ट्राची एकता आणि अखंडता जर अखंडित ठेवायची असेल, शांतता नांदायची असेल तर व्यक्ती सुखी असला पाहिजे. व्यक्ती मिळून समाज समूह तयार होतो, समूह मिळून समाज तयार होतो. जर समाजाचं डेव्हलपमेंट होईल तरच राष्ट्र सुस्थितीत राहू शकेल की नाही. आज काही वर्ष, 2 वर्ष आधी आपण सगळे अधिकारी आहोत, आपण बघितलं आहे की देशाचा अमृत महोत्सव साजरा केला. सगळ्या योजनेचं नाव अमृत सरोवर, अमृत कलश, सगळ्या नदीची माती गोळा करून इथून दिल्लीपर्यंत गेलं. पण या अमृताची 74 वर्षामध्ये काही थेंब धनगर समाजापर्यंत पोहोचली आहेत का, भटक्या विमुक्तापर्यंत पोहोचली आहेत का, वंचित घटकापर्यंत पोहोचली आहेत का, याचा विचार, याचं मंथन आपण कधीतरी करणार आहोत की नाही. आणि हे जर विचार मंथन आपण करणार नसेल तर आपल्या समाजाच्या पतनाला आपण जबाबदार आहोत. आपण पांढऱ्या पैसे लोक आहोत. आपल्या सगळ्या सोयी सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. मला माझी गाडी, माझा बंगला याच्यापुरतं आपण मर्यादित झालो आहे. इथून कुठेतरी बाहेर निघालं पाहिजे म्हणून आम्ही हे संघटन उभं करतो. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मानेसाहेबांनी आश्वस्त केला, आपण वेगळ्या पद्धतीने करतो. बोबडे साहेब म्हणले की बरेच लोक आपल्या जाती दाखवत नाही. सर, मोठ्या पदावर गेलेले लोक विचारतच नाही. इथं बसलेले लोक आहेत. मानेसाहेबांना आम्ही इथं सन्मानाने बोलवलं, सावरकर साहेबांना बोलवलं, कारण ही लोक डाऊन टू अर्थ लोकांना अटॅच आहेत. मला साटकरजींनी म्हटलं की माने साहेबांचं, मला खोंदे मॅडमनी सांगितलं होतं. मी सरांना, आम्ही रात्री मला वाटतं 10:30-11ला बसलो होतो. माने साहेबांना तेव्हा फोन केला, सर तुम्हाला यायचं आहे. सर म्हणले मी गेस्ट म्हणून बसेल. नाही म्हटलं सर तुम्हाला इथं बसायचं आहे. आणि मी तुम्हाला विशेष सांगतो की अनेक राजकीय लोकांना बोलवा, म्हणजे इव्हन आपल्या समाजाचे आमदार, मंत्री यांना बोलवा म्हणून मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण आम्ही 3 वर्षापासून हा पायंडा पाडतो की आम्ही राजकीय संघटनेच्या अधिवेशनाला राजकीय माणसाला बोलवत नाही, बाकी कार्यक्रमाला आपण जातो. कारण ही मंडळी आहेत, यांना जर माहीत झालं आपण संघटित आहे तर तुम्हाला कुठेतरी फायदा होणार आहे. याचा आपले प्रश्न सुटणार आहेत. त्यांनाही जेव्हा माहित होते की आपला एवढा मॉब आहे तर ते ओळख दाखवतात. नाही तर मंत्रालयामध्ये काय होते, आज मानेसाहेब काम करतात, त्यांनी म्हटलं की मी धनगर करतो, तर उद्या ती लॉबी जी आहे ना ती यांना काम करू देत नाही. हा एवढा सशक्त परिणाम होतो की माणसाला एकदा वाईट टाकलं की तो, मी स्वतः भोगलेला आहे. मी नागपुरात माझी बीडला बदली केली होती, 6 महिन्यात वापस आलो तो भाग वेगळा. तर ह्या अशा सगळ्या घटना घडतात. तुम्ही सामाजिक काम करता तर जोपर्यंत आपण असा सशक्तपणे जात नाही ना तोपर्यंत विचारधारा करत नाही. आपण दुसऱ्या सत्रामध्ये आता काही विषय ठेवले, सातपुते साहेब बोलतील पदोन्नतीचं आरक्षण आणि भटका समाज, की आपण कुठं आहोत
म्हणजे त्यावेळेस रंगाचारीच्या केसमध्ये ओनली सगळे मागासवर्गीय, मग त्याला नियुक्ती असो की प्रमोशन असो तो पात्र आहे. इंदिरा सहानी आली तेव्हा ते सरळ सेवात लागू आहे, सर त्याच्यावर डिटेल बोलतील. मग असं आल्यानंतर जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची वेळ आली तर त्यावेळेस काय केलं, SC ST शब्द टाकला गेला. ओरिजिनल संविधानामध्ये बॅकवर्ड क्लास हा शब्द आहे, पण अमेंडमेंट मध्ये SC ST आला. काय आला? मी मगाशी सांगितलं त्यांच्या 50 वर्ष आधी संघटना झाल्या, त्या मजबूत आहे. भटका विमुक्त समाज जो आहे आपला, NTचं आरक्षण मिळाल्यानंतर काही 2-4 लोक साखर कारखान्याचे, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहे साखर कारखान्याचे संचालक झाले, तेवढ्यापर्यंत ते समाधानी झाले. एखादा आमदार झाला तर त्याच्या पुढे जाऊन आपण काहीतरी केलं पाहिजे, जे लोकात जाऊन आपण विसरलं पाहिजे. आपले लोक आजही प्रयत्न काय करतात, मी बॅकडोर मधला आमदार कसा होईल, मी लोकात जाऊन मी भटका विमुक्त समाज, अन्यायग्रस्त आदिवासी समाज याला एकत्र घेऊन काहीतरी करील हा विचार होत नाही. म्हणून मग तो काय करतो, तुमचे प्रश्न मांडायचे ना, मग मला शिकायला लागतो, मी धनगरच आहे, मला सगळ्याचे प्रश्न घ्यावा लागतो. पण जर आपण 10% लोकसंख्या राज्यामध्ये आहे, मग आपण तेवढा प्रभावीपणे राजकारण का करू शकत नाही, समाजकारण का करू शकत नाही. मग हे जर आपले लोक करत नसेल तर मग दुसरा उपाय असतो दबावगट. मग समाजामध्ये असे वेगवेगळे दबावगट तयार झाले पाहिजे. त्यामध्ये मग आपण कर्मचारी, आपण योगदान काय देऊ शकतो, आपण कर्मचारी संघटित करू शकतो. उशिरा का होईना आपण या मार्गाने जर गेलो तर आपण कर्मचारी संघटित करू शकतो. एका कर्मचाऱ्याच्या घरी 5 लोक असतात. देशातली सत्ता हे मतपेटीतनं बदलत असते. आपण एक माणूस 5 लोकांचं मत परिवर्तन करू शकतो, 5 लोक 50 लोकांचं मत परिवर्तन करू शकतात. या अँगलने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण याच्यातनं बदल घडवून आणू शकतो. आज आपलं इथं अधिवेशन होत आहे, याच्या मीडियामध्ये जाते, त्यांना माहित आहे की आपण काय बोलतोय. तर त्या पद्धतीने आपला समाजाचा दबावगड जर सशक्त झाला तर आपले नेते बरोबर पडत येतील. तुमचं काम काय मला सांगा, माने साहेबांना लगेच विचारते मंत्रालयातले 100 लोक घ्या, आपण जाऊ CM कडे. आज आम्ही गेलो ना 50 वेळा फोन करावा लागते, साहेब आपला प्रश्न आहे बरं, विधानसभेत तुम्हाला बोलायचं आहे, मी ड्राफ्टिंग पाठवतो. 2-4 वेळा झाल्यानंतर ते कुठंतरी त्यातनं येते. मी इथं माने साहेबांचं अभिनंदन करेल. आम्ही आता चर्चा करता करता साहेबांनी म्हटलं की आता ज्या मुख्य सचिव झालेले आहेत सुजाता सौनिक मॅडम, त्यांच्याकडे साहेब होते आणि आता पण साहेब त्यांच्याकडे काम करतात. साहेब म्हणले की आपण संघटनेच्या मार्फत सुजाता सौनिक मॅडमकडे बैठक लावू. मग साहेबांचं एकदा अधिकारी एवढा आपल्याला सांगतो, तिथं वारंवार उल्लेख झाला की अधिसंख्य प्रश्नात्मक समस्येतनं हा संघटनेचा उगम झाला. पण बऱ्याच लोकांना माहित नाही की अधिसंख्य हा ST आरक्षणशी संबंधित विषय आहे. त्या अँगलला कुठेच विचार झाला नाही की आम्हाला सांगितलं आमचं 2 विदर्भात CPI आणि बेरार मध्ये तुम्ही धनगर आहात, तुमची कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑलरेडी आहात तुम्ही, पण तुमची नोंद धनगर झालेली आहे, तुम्ही तशा नोंदी शाळेमध्ये करा. समाज कल्याणचे अधिकारी सर आता जे जुन्या आमचे बुद्धे सर बसलेले आहेत तिथं गावगाड्यामध्ये येऊन सांगायचे, अरे बाबा तू ST मध्ये तू नोंद धनगरची कर. मग आमच्या आई वडिलांनी केली, सरकारने सर्टिफिकेट दिले, बोगस सर्टिफिकेट नाही येत ना, हे तहसील मधलं सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर त्या काळात 67 आणि 79ला 2दा महाराष्ट्र सरकारनं भारत सरकारला शिफारस केली त्या धनगरांना पण ST मध्ये घ्या. हे सगळं झाल्यानंतर लोकांना सर्टिफिकेट मिळाला, सर्व्हिसला लागली. पण गोविंद गारे नावाचे एक TRTA डायरेक्टर होता, त्याने एक पुस्तक लिहिलं की नाम सदृश्य जाती, त्याच्यावर कुठलाही सोशॉलॉजिकली स्टडी नाही. त्याला काय केलं, धनगर त्याच्यासमोर धनगर, महादेव कोळी त्याच्यासमोर कोळी, गोड गोवारी त्याच्यासमोर गोवारी, हे नाम सदृश्य लोक आहेत आणि या नाम सदृश्य लोकांनी आदिवासीचा फायदा घेतला. पण त्यावेळेस आपले लोक जागृत नव्हते. 85ला तो GR आला आणि त्या GR आल्यानंतर मग व्हॅलिडिटीचा विषय सुरू झाला आणि तिथून तो विषय सुरू झाल्यानंतर मग 89ला आपल्याकडे एडप्टर साहेब होते, पश्चिम महाराष्ट्रात काय लोक होते, यांनी आंदोलन उभं केलं की आम्हाला ST आरक्षण तुम्ही द्या. सरकारने काय केलं, आम्हाला NT आरक्षण दिलं. आणि मग जी अशी ST वर लागलेली लोक होती, तर जेव्हा 1994ला गोवारी हत्याकांड झालं तर विडंबना अशी आहे की नागपूरच्या उड्डाणपुलाला आदिवासी गोवारी, शहीद आदिवासी गोवारी असं नाव दिलं. अजून गोवारी समाजाला मागतो 25 वर्ष STच्या आरक्षणाचा फायदा नाही. तेही कोर्टात केस हारले, आपण कोर्टात केस हारलो तांत्रिक बाबीवर. आणि दुसरीकडे आदिवासी आमदार तर परत
चिवड साहेबांकडे घेऊन त्याची बैठक झाली की धनगरांना बाकीचे जे याच्यावर कारवाई करा, यांना फायदे देऊ नका. ही बाब आपल्या जे नेते आहेत, जे काय असेल छोटे असेल, त्यांनी समजून घेतली पाहिजे. तसंच पदोन्नतीतला आरक्षणचा विषय आहे. उद्या जर बीजेपीला आरक्षण नाकारलं तर आपण कुठे जाणार? म्हणून आम्ही काय करतो की बॅकडोर मध्ये याच्यामध्ये पण काम करतो. जेव्हा नागपूरच्या एसटी आरक्षणचा मोर्चा निघाला, त्याच्या बॅकडोर मध्ये आम्ही सगळे लोक होतो. त्याचं प्लॅनिंग करणे, त्याला ड्राफ्टिंग करणे, लोकांना संपर्क करणे, त्याला व्हॉट्सअप ग्रुप तयार करून देणे, त्या माध्यमातून आपण काम केलं. त्यानंतर केंद्रीय भटक्या विमुक्ताचा आयोग नागपूरला आला होता, दादासाहेब विद्यार्थी. दादासाहेब विद्यार्थीच्या बैठकीला जाऊन आम्ही प्रेझेंट केलं की केंद्र सरकारच्या पातळीवर तुम्ही काय करायला पाहिजे. तर आदिवासीच्या ज्या ज्या योजना आहेत तुम्ही भटक्या विमुक्ताला लागू केल्या पाहिजे. 70 पासून जर समजा धनगर भटके आहेत, बेरड आहेत, तर यांची परिस्थिती बघा तुम्ही, शेड्यूल ट्राईब पेक्षा वाईट आहे. यांना ते लाभ नको का? तर आम्ही रायटिंग मध्ये आयोगाला रिप्रेझेंटेशन केलं. म्हणजे वारंवार कधी कधी काही लोक आमच्यावर ब्लेम करतात की ही संघटना फक्त अधिसंख्यानं काम करते. आजपर्यंत धनगर समाजाच्या कुठल्याही संघटनेनं केंद्रीय बीजेपी आयोगाला या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन केलं नाही. आपल्यापुढं झाडे जी आहेत गडचिरोलीची, तो आपण उघड केला आणि संघटनेचा कंटिन्युअस पाठपुरावा मागच्या 3 वर्षांपासून असल्यामुळे आता पोस्टिंग देताना 50 वेळा तो अधिकारी विचार करतो आणि पोस्टिंग दिल्यानंतर व्हॅलिडिटी झाल्याशिवाय आम्ही त्याला सोडत नाही. आता नुकत्याच 2 लोक त्याचे निलंबित झाले, सरांनी पेपरला न्यूज झाली, आणि अजून सर 6 लोक रडारवर आहेत आपल्या. आणि जर लोकांनी आपल्याला सहकार्य दिलं, अशा जिथे जिथे आहेत, म्हणजे अजून मी सांगतो नाशिकमध्ये असे लोक आहेत, बुलढाणा आणि अकोल्याच्या पट्ट्यामध्ये असे लोक आहेत. मागच्या अधिवेशनात मी नाव घेऊन बोलल्यानंतर मला असे धमकी बरे फोन आले की आम्ही धनगरच आहोत आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता. म्हटलं समोरासमोर या, चर्चा करा, तुमचे पुरावे दाखवा, तुम्ही धनगर आहात का. तर आज एसटीचं आरक्षण फार लांब राहिलं, पण एसटीचं जे 3.5% आरक्षण आहे ते खाण्याचे प्रयत्न होते. वैयक्तिक विषय राहिल्यावर आपण ऍक्च्युली सामाजिक विषयावर जास्त भर देतो. विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे होतं, आता फटके सरांनी म्हटलं सर आम्ही गुणवत्ता विद्यार्थी सत्कार सोबत समुपदेशनचा कार्यक्रम करू. यावर्षी नागपूरला आता 21 तारखेला आहे, अमरावतीतही होईल, भंडाऱ्यातही होईल. आज अमरावतीत आपण सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्याला स्पेशली आपल्या समाजाचे जे अधिकारी असेल, जे डॉक्टर असेल, त्यांना बोलून मार्गदर्शन करतो. जर तुम्हाला शक्य असेल नागपूरला यायला तर 21 तारखेला अवश्य या. तुमचे एमपीएससी वर मार्गदर्शन आम्ही तिथं ठेवू आणि त्याला लाईव्ह करतो. मग आपलं युट्यूब चॅनल आहे, ते युट्यूब चॅनलवर आपण त्याला लाईव्ह करतो, म्हणजे लोकांना ते मिळावं. ते काम आपण करत असतो. महिलांचा मेळावा आयोजित करतो. महिला दरवर्षी 8 जूनला जागतिक महिला दिनानिमित्त तो कार्यक्रम आपण आयोजित करतो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की राज्यामध्ये आपल्याला एनटीचं कास्ट सर्टिफिकेट मिळते, पण सेंट्रलच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. ओबीसी कास्ट सर्टिफिकेट काढायला गेलं की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, कारण आपण एनटीचं कास्ट सर्टिफिकेट काढलं तर त्याच्या ईमेल आयडी, मुलाचा डाटा, मोबाईल नंबर तो सेम असतो. आणि ओबीसी मागायला गेलं की तो जात पडताळणी अधिकारी परत करायचा. आम्ही 2-3 वर्षापासून हे सगळं बघत होतो. यावर्षी अधिवेशन काळामध्ये भांगे साहेबांकडे सामाजिक न्याय विभाग आहे. भांगे साहेबांना मी भेटलो. याच्या आधी आपला 2-3 वेळा पत्रव्यवहार झालेला होता. भांगे साहेबांना ऑन प्रूफ दाखवलं. 3 पोरांना आम्ही तक्रार करायला लावलं होतं. त्यांचे अर्ज टाकले ऑनलाईनला, ते रिजेक्ट झाले. रिजेक्ट झालेलं घेऊन आम्ही तक्रार करायला लावलो. भांगे साहेबांकडे मी असताना आमचे रुपडे होते, महासचिव शरद रुपडे होते, तिथे पार्टीचे डायरेक्टर आले होते गणेश साहेबांना भेटायला. साहेबांनी स्पॉट त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की धनगर समाज आणि व्हीजेएनटीचे जितके लोक आहेत त्यांना सेंट्रल ऍडमिशन साठी कुठेही अडचण येता कामा नये. त्याच्या गाईडलाईन निघाल्या. नंतर आपल्या मॅगझिनला पण त्याच्यावर आलं, आपल्याच्यावर मार्केट घेऊन आता आपण टाकलेलं आहे. तर हे पोरांच्या दृष्टीने आपण महत्वाचं काम केलं. आता ते व्हॅलिडिटीला सहज घेतात. म्हणजे त्याच्या इन्स्ट्रक्शन आल्या की त्यांच्या ओबीसी मागणी केली असेल त्या, म्हणजे आधी काय करायचे, आयआयटीला तुझं सिलेक्शन झाल्याचा पुरावा दाखव किंवा नीटला सेंट्रल इन्स्टिट्यूट मध्ये झाल्याचा पुरावा दाखव. आता तुम्ही समजा फॉर्म भरला असेल आणि ते दाखवलं तर ते अर्ज स्वीकारतात, फक्त ईमेल आयडी वेगळा करायला लावतो. हे संघटनेच्या पाठपुरावाच्या कर्मचारी व्यतिरिक्त आपण समाजामध्ये जे काम करतो त्याच्या एक लाभार्थी आहे. सरांनी म्हटलं सर लाभार्थी आहे, यांना विनाकारणच अधिसंख्या केलं होतं. म्हणजे मंत्रालयामध्ये कसं झालं की आदिवासी ट्रायबल युनियननी एक याचिका टाकली, जगदीश बैराजच्या जजमेंटचे इम्प्लिमेंटेशन राज्यामध्ये व्हावं. मग त्यावेळेस फडणवीस साहेब सीएम होते, त्यांनी एक कमिटी स्थापन केली 2018ला आदिवासी मंत्री परवाच्या. त्याची मीटिंग लागलीच नाही.
आणि मग त्यांनी कंटेम करावं म्हणून दिलं. चीफ सेक्रेटरी त्यावेळेस मला वाटते स्वाधीन क्षत्रिय साहेब होते. तर कोर्टाने इन्स्ट्रक्शन दिली की तुम्ही 1 वर्षामध्ये पद रिक्त करा. दोज हू ऑक्युपाईड, म्हणजे शब्द असा आहे, दोज हू ऑक्युपाईड द शेड्यूल ट्राईब पोस्ट, त्या वॅकंट करा, जुन्याही लोकांना तिथं फिल अप करा. विषय काय होता की जे लोक त्या पदावर असेल त्यांनाच वॅकंट करा. पण सरकारनं 6 वर्ष काहीच केलं नाही. नंतर 19 मध्ये इलेक्शन झालं, 2-2.5 मध्ये व्होट झाला, सरकार कोण बनवेल. आणि जेव्हा पहिला कॅबिनेट बसलं 6च मंत्री होते. 31 तारखेपर्यंत निर्णय होणार नाही तर कंटेम ऑफ कोर्ट होईल असं कोर्टानं लिहून दिलं होतं. 6 वर्ष दिली. त्यांनी एका झटक्यात सगळ्यांना अधिसंख्य करून दिलं. आता पुंचे साहेब तर आधी एसटी वर लागले, पण नंतर ते सरळ सेवेतनं एनटी मधून गेले. हे जेव्हा माझ्याकडे 2 वर्ष आधी आले, यांची कागद मी बघितली, म्हटलं हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. आम्ही त्याच्या परसुएशन केली, सरांनी तर सोडून दिलं असतं. आज सर चीफ इंजिनियर झाले असते, त्यांनी मी सांगितलं तेव्हा कोर्ट केस करा, तर सरांनी सोडून दिलं होतं. मी आलेच घेतो म्हटलं, नाही सर, शेवटपर्यंत आपण हा विषय संपवू. आणि आपल्याला आनंद आहे की सर रिटायर्ड व्हायच्या आधी हे 8 दिवसाआधी सरांना पत्र आणलं, त्यांनी मला व्हॉट्सअपवर टाकलं. हे खानवे साहेब पण इथं आहेत, त्या दोघांना आपण अधिसंख्येतून बाहेर काढू. हे जिथं चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण त्या पद्धतीने भेटल्या, त्याचं परसुएशन केलं, तर काही गोष्टीची पब्लिसिटी करायची नसते. सावरकर साहेब आले. सावरकर साहेब नागपूरला असताना ते धनगर आरक्षण संदर्भात जी शिंदे समिती गठीत झाली आहे त्याचे सदस्य आहेत. मग आल्यानंतर आमची बंद डोर काही अभ्यासक आमच्यासोबत होते, त्यांची चर्चा झाली सरांची. आणि कमिटीला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, आपल्याला काय देऊ शकतो, त्या सगळ्या बाबी आम्ही दिल्या. नंतर काका कल्याणकरचे अहवाल होते माझ्याकडे, आधी 31चे होते. मी सर गेल्यानंतर त्यांना मेलवर टाकले. त्यामुळे सरांना माहित झालं की आपण बाकी सगळ्या गोष्टी करतो. आणि आज सरांना येऊन त्या विषयावर बोलायचं होतं. ते काल संध्याकाळी जेव्हा मला बोलले तर त्यांनी ती फिलिंग व्यक्त केली की मला जे काही बोलायचं होतं ह्या गोष्टीमुळे बोलता आलेलं नाही. ही सगळी मोठी मंडळी आपल्याला त्या पद्धतीनं जुळतात. आपणही जागृत होऊन त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. म्हणजे आपण या समाजातनं आलो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपली परिस्थिती कशी होती, तिथनं येऊन आज आपण सुटाफुटामध्ये इथं बसलेलो आहोत. तर या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. समाजासाठी जे काही 17-18 GR निघाले, आणखी काही गोष्टी आहेत, आपण जिथे जिथं काम करतो, ग्रामसेवक असेल, शिक्षक असेल, आरोग्य अधिकारी असेल, तर आपल्या समाजामध्ये जर काही योजना गेल्या तर आपण देशाच्या विकासावर त्यामध्ये हातभार लावतो. आपला माणूस विकसित झाला म्हणजे देश विकसित होते ना. तर आपल्या माणसाला कुठं असं वर उचलता येईल हा मोमेंटो जोपर्यंत आपण वर आणणार नाही, असा दबावगड आपण निर्माण करणार नाही. सामाजिक संघटनेला पण माझी विनंती आहे की त्यांनी या पद्धतीने आपण काम करावं. आता ठाके सर असेल आणि बाकी मंडळी करतात, पण माझं असं म्हणणं आहे की आपण ओबीसी आरक्षणावर काम करत असताना ते एसटी आरक्षणावर का करत नाही. मी त्यांचे कार्यक्रम आयोजित करणार, बाकी सामाजिक करतो, पण आपण एसटी आरक्षण का विसरतो. आपण ओबीसी मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो किंवा ओबीसी मध्ये हाय सेंटरला ठेवतो, ठीक आहे. पण आज आपण व्हीजेएनटी मध्ये आहे ना, तर मग व्हीजेएनटीचा जो ग्राउंड फ्लोर वर्ग आहे तो अतिशय हलाखीच्या स्थितीमध्ये आहे. मग आपण एक वरिष्ठ भाऊ किंवा आपली संख्या मोठी आहे तर आपण धनगर म्हणून तिथे लिडरशिप करायला पाहिजे. त्यांना सोबत घेऊन, जसं सुशीलकुमार शिंदे साहेब 2003ला सीएम असताना एक प्रपोजल झालं होतं, माने साहेबांना माहित आहे की शेड्यूल ट्राईब मधलं गट ब करायचं, हा विषय संपवायचा. आज आपण या मॅगझिनला पण तो लेख टाकलेला आहे. जर त्यावर काम झालं असतं तर अधिसंख्य, आदिवासीनं धनगराचं भांडवल हा सगळा विषय नव्हता, कोर्टकेस करायची गरजच नव्हती. पण आपण त्याच्यावर अजूनही कॉन्सन्ट्रेट करत नाही. आपल्या अधिकाऱ्यांचं पण, म्हणजे अधिकाऱ्यांचं म्हणण्यापेक्षा आपल्या राजकीय नेत्यांचे बौद्धिक घ्यावं लागते. पुढच्या काळात आम्ही असा एक सेमिनार लावण्याच्या विचारात आहे की जेवढे सामाजिक पदाधिकारी आहेत आणि राजकीय आहेत त्यांना एका मंचवर बोलवायचं. आपल्यातले 1-2 लोक आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडतील आणि त्याच्यावर त्यांची भूमिका, पुढच्या वेळेस विधानसभा आहे किंवा आणखी काही आहे तर तुमचे जर मुद्दे क्लिअर असेल तर तुम्ही सभागृहात मांडाल ना, किंवा लोक जनतेमध्ये मांडाल. ते काम आपण करू शकतो कर्मचारी म्हणून. आणि म्हणून पुढच्या काळात आता जेवढे जिल्हा पदाधिकारी आहे, आपण राज्यावर तो पत्रव्यवहार करतो. माझी तुमच्याकडनं अपेक्षा एक आहे की जेव्हा आपण निवेदन एखाद्या ग्रुपवर टाकतो, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले आमदार, तुमच्या जिल्ह्यातले खासदार, तुमच्या जिल्ह्यातले मंत्री यांना प्रत्यक्ष जाऊन भेटा. तेव्हा त्यांना माहिती होईल की धनगर लोकांचं संघटित आहे, यांची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. आता सरांना माहिती आहे, कोगळे सरांना माहित आहे, अवघड सरांना माहित आहे की इथं दिवसा मतदारसंघ एवढा मोठा आहे. चंद्रपूरमध्ये काही मतदारसंघ आहे की जिथं आपला माणूस आमदार म्हणून निवडून येऊ शकतो,
पण लोक त्याची दखल घेत नाही ना. ही दखल घ्यायची कशी होईल की जेव्हा तुम्ही अप्रोच व्हाल, तुमच्या संघटना आहेत, तुमचे प्रश्न आहेत. काय होते की राज्यातला पत्रव्यवहार झाला, धोरेसाहेब करतात, बाकी लोक करतात, तिथे गेले की विषय संपला, त्याचा आढावा तो नव्हता. जिल्हा स्तरावर आपण ऍक्टिव्ह होऊन प्रत्येक जिल्ह्यात तशी निवेदनं गेली पाहिजे. जेव्हा आपण राज्यातलं निवेदन देतो, आपले जे अधिकारी आहेत त्यांना ओळख दाखवून भेटली पाहिजे. सगळेच अधिकारी खटके साहेब नसतील, सगळेच अधिकारी माने साहेब नसतील, हे आपल्याला मान्य आहे. पण आपण 10 लोकांना भेटल्यानंतर 2 लोक तर किमान समाजाचे कनेक्ट करतील. काहींना मॉडरेशन असते काम करत असताना, ते आपलं मान्य केलं पाहिजे. पण वेळ संपल्यानंतर, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर तुम्हाला ते वेळ देऊ शकतात, तुमचे प्रश्न कसे सोडवायची त्याची मदत करू शकतात. आपला मुख्य उद्देश तोच आहे की आपला एकमेकांमध्ये समन्वय साधला गेला पाहिजे, आपला परिचय वाढला पाहिजे. परिचय वाढेल, संवाद वाढेल तर प्रश्न आपोआप सुटतात. बरेचदा लग्नाचे विषय असतात, आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला, त्यात वधूवरच जोडून दिलं. चुकांबे सर रोज येणाऱ्या जाहिराती टाकतात, हे आपलंच काम आहे ना. पण हे याला काय विशेष वेगळा वेळ द्यावा लागत नाही. तर असं आपण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पातळीवर करावं अशी काही आपल्याला अपेक्षा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये विशिष्ट विषयावर काही लोक बोलणार आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या सत्रामध्ये आपण जे आलेले आहेत म्हणजे मान्यवरांना आपण दुसऱ्या सत्रानंतर सुट्टी देणार आणि तुम्ही सगळे जी मंडळी आहेत त्यांचं काय मनोगत आहे, आपण कुठं चाललं पाहिजे त्यावर आपण निवांत पूर्ण दिवसभर चर्चा करणार आहे. कारण हा विचार मंच आहे. माझ्या डोक्यात काय आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या डोक्यात काहीतरी असू शकते. म्हणजे आपली पुढची दिशा, पुढची वाटचाल कशी राहील हे तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. ते आपण दुपारी जेवणानंतर घेऊ. इथं मी थांबतो. धन्यवाद. परत एकदा आपण सगळं आले त्याचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि दुसऱ्या प्रकारचं कामकाज सुरू करतो.